नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांना अवैध अग्निशस्त्रे व धारदार घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत तळेगाव स्टेशन येथील वैभव रामकृष्ण विटे, वय वर्ष 28, राहणार जागृती चौक, तळेगाव दाभाडे व ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे, वय वर्ष 24, राहणार पद्मावती मंदिराच्या मागे, उर्से, तालुका मावळ यांच्यावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिलेली अधिकची माहिती आपण पाहूयात. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मध्ये 13 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरपर्यंत इल्लीगल फायर आर्म आणि इल्लीगल शार्प वेपन याच्या विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहीममध्ये या 20 दिवसचे पिरियडमध्ये 50 इल्लीगल फायर आर्म आणि त्याचबरोबर 116 इल्लीगल शार्प वेपन सीज करण्यात आले. यामध्ये जे वेपन सीज करण्यात आले त्याच्यापैकी बरेच वेपन जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, जे काही मोक्काचे रिलीज आहेत आणि बाकी ज्यांच्यावर गुन्हा आहेत आणि आता ते जेलमधून निघून आलेले आहेत, असा गुन्हेगारांकडून जप्त झालेला आहे. टोटल 46 गुन्हेगारांकडून हे वेपन जप्त करण्यात आला. त्याच्यापैकी 25 गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे होते. या मोहीममध्ये क्राईम ब्रांचचे सगळे युनिट आणि त्याचबरोबर सगळे पोलीस स्टेशन सहभागी झाले होते आणि त्यामध्ये सर्वात जास्त वेपन क्राईम ब्रांचचे युनिट 4 यांनी सीज केलेलं आहे. त्यांनी या मोहिमेच्या दरम्यान 9 इल्लीगल फायर आर्म सीज केलेले आहेत. त्याच्यानंतर एंटी गुंडा स्क्वॉड त्यांनी 7 फायर आर्म या पिरियडमध्ये सीज केलेलं आहे. एकंदरीत क्राईम ब्रांचने 28 फायर आर्म आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम्सने 22 इल्लीगल फायर आर्म सीज केलेले आहेत. याच्यामध्ये आपले क्राईम ब्रांचचे वेगवेगळे युनिट्स आहेत आणि त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रांचेस आहेत ते या मोहीममध्ये सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ज्यांची चांगली कामगिरी राहील त्यांना आपण प्रोत्साहित करणार आहोत असं सुरुवातीपासून सांगितलं होतं. चांगला प्रतिसाद मिळाले. सगळ्यांनी अहोरात्र परिश्रम करून आणि इन्फॉर्मेशन काढून, माहिती काढून आणि चांगले रेड्स केले, चांगले ट्रॅप्स केले आणि मोठ्या संख्येमध्ये इल्लीगल वेपन सीज केलेलं आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या फेस्टिवल सीजनमध्ये आणि त्याचबरोबर निवडणूकसाठी जी आपली तयारी आहे त्यामध्ये होणार आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.